एका भाषेतलं सौंदर्य दुसऱ्या भाषेत जसेच्या तसे मोजता येत नाही. आणि म्हणूनच या धूसर आणि गुंतागुंतीच्या जगात एखादा स्पष्ट मापदंड असणं खूप गरजेचं ठरतं. हो, एक दिशादर्शक असावा लागतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका सर्वोच्च मापदंडाविषयी बोलणार आहोत. तो मापदंड म्हणजे भारतातील साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च आणि मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार. अतिशय महत्वाचा विषय. या पुरस्काराचा इतिहास काय आहे, 2025चे विजेते कोण आहेत आणि आणि विशेषतः मराठी साहित्याचा तो सुवर्ण इतिहास नेमका काय सांगतो हे आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. नुकतीच 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली आहे. हो, 2025 सालचा पुरस्कार. बरोबर. 2025 सालचा हा सर्वोच्च सन्मान प्रख्यात तमिळ कवी आणि गीतकार आर वैरामुथू यांना जाहीर झाला आहे. ही खूप मोठी बातमी आहे साहित्यप्रेमींसाठी. हो, पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. वैरामुथू हे प्रामुख्याने गीतकार म्हणूनही खूप प्रसिद्ध आहेत ना? हो, तमिळ चित्रपटसृष्टी त्यांचं खूप मोठं नाव आहे. मग साहित्याचा सर्वोच्च सन्मान एखाद्या गीतकाराला मिळतो तेव्हा काही लोकांच्या भुवया उंचावतात. म्हणजे हा सन्मान केवळ कादंबऱ्या किंवा किंवा जाडजूड ग्रंथांसाठीच असतो असा एक सर्वसामान्य समज आहे ना? हा समज खूप जुना आहे, पण तो पूर्णपणे खरा नाही. या घोषणेचा ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. ते कसं? बघा, आर वैरामुथू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे केवळ तिसरे तमिळ साहित्यिक आहेत. पण याहूनही अधिक महत्त्वाची आणि नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे काय? तमिळ कवितेसाठी हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच लेखक ठरले आहेत. कवितेसाठी? बापरे! म्हणजे कादंबरी किंवा गद्य साहित्यापेक्षा कवितेसाठी हा पुरस्कार मिळणं जास्त कठीण असतं का? होय, एका अर्थाने ते खूप कठीण असतं. कारण कारण कविता हा साहित्यातील असा प्रकार आहे ज्याला भाषेच्या सीमा ओलांडून दुसऱ्या भाषेत तितक्याच ताकदीने पोहोचवणं अत्यंत आव्हानात्मक असतं. आणि त्यासाठी हा सर्वोच्च पुरस्कार मिळणं ही खऱ्या अर्थाने एक असामान्य कामगिरी आहे. नक्कीच, कारण हा त्यांचा पहिलाच सन्मान नाहीये. तेच मी माझ्या नोट्समध्ये पाहतेय. याआधी 2003 मध्ये त्यांच्या कल्लिकाट्टू इतिहासम या कादंबरीसाठी त्यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच वर्षी भारत सरकारने त्यांचा गौरवही केला. हो, 2003 मध्येच त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले आणि पुढे 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानानेही सन्मानित करण्यात आले. अगदी बरोबर. ही काय एका दिवसात किंवा एका दशकात मिळवलेली प्रसिद्धी नाहीये. पद्मश्री, साहित्य अकादमी, पद्मभूषण आणि आता 2025 मध्ये ज्ञानपीठ. हा प्रवास थक्क करणार आहे. हो, हा प्रवास दाखवून देतो की आर वैरामुथू यांच्या शब्दांमध्ये असलेली ताकद केवळ तात्पुरती नाहीये. त्यांच्या लेखनात एक प्रकारचं सातत्य आहे. हे यश खरंच खूप भव्य आहे. पण या भव्यतेकडून आपण जरा या पुरस्काराच्या मुळाकडे वळूया का? हो, वळायलाच हवं. माझ्या मनात एक कुतूहल निर्माण झालंय. मुळात असा एखादा सर्वोच्च पुरस्कार असावा ही संकल्पना भारतात कशी आणि कधी पुढे आली? हा खूप रंजक इतिहास आहे. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे इतक्या भाषा आहेत तिथे असा एकच राष्ट्रीय मापदंड तयार करणं सोपं नक्कीच नसेल. हे मुळीच सोपं नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट 1961 मध्ये घेऊन जातं. 1961 म्हणजे स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी. हो, भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतीप्रसाद जैन आणि त्यांच्या पत्नी रमा जैन. अच्छा, रमा जैन. हो, यांनी या पुरस्काराची स्थापना केली. त्या काळात साहित्याला केवळ लोकाश्रय पुरेसा नव्हता, तर त्याला एका भक्कम आर्थिक आणि संस्थात्मक पाठिंब्याची गरज होती. म्हणजे लेखकांना नुसती प्रसिद्धी नाही तर जगण्यासाठी आर्थिक आधारही हवा होता. अगदी तसंच. साहित्याला राजाश्रयासोबतच अर्थाश्रय आणि राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्याचा तो एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता. वाह! या कल्पनेवर अनेक वर्ष काम चालले आणि त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 29 डिसेंबर 1965 रोजी पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला. हो, पहिल्यांदा एका साहित्यिकाला प्रत्यक्ष प्रदान करण्यात आला. आणि या पुरस्काराचे जे स्वरूप आहे तेही खूप विचारपूर्वक ठरवलेलं दिसते माझ्या नोट्सनुसार. 11 लाख रुपये रोख, एक प्रशस्तीपत्र आणि वाग्देवीची मूर्ती. हो, सर्वात महत्वाची म्हणजे वाग्देवीची म्हणजेच सरस्वतीची एक सुंदर कांस्य मूर्ती. ही मूर्ती ज्ञानाच्या आणि कलेच्या निरंतर प्रवाहाचं प्रतिनिधित्व करते. बरोबर. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्यक्ष काम करताना यात खूप अडचणी येत असतील ना? साहित्यासारख्या विषयात आपण सर्वोत्तम एक लेखक कसा निवडू शकतो? तिथेच तर खरी कसोटी असते परीक्षकांची.
म्हणजे समजा एकाने उत्तम कविता लिहिली आहे आणि दुसऱ्याने कादंबरी, तर या दोघांची तुलना कशी शक्य आहे? यासाठी काही विशिष्ट आणि कठोर नियम आहेत का? नियम अत्यंत स्पष्ट आहेत, पण ते वेळेनुसार बदलतही गेले आहेत. आधी आपण आजचे पात्रतेचे मुख्य नियम समजून घेऊ. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषांचा समावेश आहे, त्यापैकी कोणत्याही भाषेत लेखन करणारा कोणताही भारतीय नागरिक या पुरस्कारासाठी पात्र असतो. म्हणजे परदेशी नागरिकांना नाही मिळत हा? आणि इंग्रजीचं काय? 2013 पासून यात इंग्रजी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. अच्छा. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. म्हणजे मरणोत्तर नाही? बापरे. नाही, लेखकाच्या हयातीतच त्याच्या कार्याचा सन्मान केला जातो. हे खूप चांगलं आहे. पण माझ्या माहितीनुसार सुरुवातीच्या काळात हा पुरस्कार देण्याची पद्धत थोडी वेगळी होती. 1982 मध्ये असा कोणता मोठा बदल झाला ज्यामुळे परीक्षकांचा लेखकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. 1965 ते 1981 या काळात हा पुरस्कार एखाद्या लेखकाच्या एका विशिष्ट पुस्तकासाठी म्हणजे एकाच पुस्तकासाठी मिळायचा? हो, किंवा एका विशिष्ट कलाकृतीसाठी दिला जायचा. पण यात एक अडचण होती. काय अडचण? एखादं पुस्तक खूप गाजू शकतं, पण तो लेखक पुढे तशीच दर्जेदार निर्मिती करेल याची शाश्वती नसते ना. हो ना. म्हणजे वन हिट वंडर सारखं होऊ शकतं. अगदी तेच. म्हणूनच 1982 पासून यात एक अतिशय मूलभूत बदल करण्यात आला. कोणता? एखाद्या विशिष्ट पुस्तकाऐवजी लेखकाच्या साहित्यातील संपूर्ण योगदानासाठी म्हणजेच लाईफटाईम कॉन्ट्रिब्युशनसाठी हा पुरस्कार दिला जाऊ लागला. अच्छा. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हा बदल एका 100 मीटरच्या शर्यतीकडून मॅरेथॉनकडे झालेल्या वाटचालीसारखा होता. कारण 100 मीटरची शर्यत म्हणजे तुमचं एक पुस्तक खूप गाजलं, सर्वोत्तम ठरलं आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला. हो, एकच उत्तम पुस्तक लिहून थांबणाऱ्या लेखकापेक्षा आयुष्यभर साहित्याची सेवा करणारा आणि काळासोबत प्रगल्भ होत जाणाऱ्या प्रतिभावंताला शोधण्याची ही पद्धत जास्त न्याय्य वाटते. नक्कीच न्याय्य आहे. यामुळे लेखकाच्या विचारधारेचा, त्याच्या साहित्यातील उत्क्रांतीचा आणि समाजात त्याच्या साहित्याने घडवून आणलेल्या दीर्घकालीन बदलांचाही विचार होऊ लागला. आणि जेव्हा आपण ह्या मॅरेथॉनच्या सुरुवातीच्या विजेत्यांकडे पाहतो तेव्हा भारताची भाषिक विविधता किती अफाट आहे याची खऱ्या अर्थाने प्रचिती येते. पहिल्यांदा ही साहित्याची मॅरेथॉन कोणी जिंकली? हा मान मल्याळम भाषेला जातो. हो, 1965 मध्ये पहिले ज्ञानपीठ विजेते ठरले जी. शंकर कुरूप. त्यांच्या ओडक्कुजल म्हणजेच द बांबू फ्ल्यूट. हो, बासरी या मल्याळम काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. मल्याळम भाषेने या सर्वोच्च सन्मानाचं खातं उघडलं. आणि हा केवळ एका भाषेचा विजय नव्हता बरं का. आपण जर ज्ञानपीठाचा इतिहास पाहिला तर तमिळ, मल्याळम, बंगाली अशा विविध भाषांनी आपापल्या काळात हा सन्मान मिळवला आहे. आणि यात महिलांचा सहभागही मोठा आहे ना? अगदी. यात महिला साहित्यिकांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. 1976 मध्ये आशापूर्णा देवी. आशापूर्णा देवी. हो, त्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांच्या प्रथम प्रतिश्रुती या बंगाली कादंबरीने समाजातील स्त्री जीवनाचे अत्यंत सूक्ष्म चित्रण केले होते. आशापूर्णा देवी यांनी बंगाली साहित्यातून ज्या स्त्रीवेदना आणि जाणीवा मांडल्या त्यांनी परीक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलेच. खरंच मोठी गोष्ट आहे ही. आणि या भाषिक आणि सांस्कृतिक विस्तारात आणखी एका भाषेचा प्रवास खूप रंजक आहे आणि ती भाषा म्हणजे इंग्रजी. हो, माझ्या नोट्समध्येच हेच पुढचं नाव आहे, अमिताव घोष. 2018 मध्ये त्यांना इंग्रजी भाषेसाठी ज्ञानपीठ मिळाला. पण मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? भारताची इतकी मोठी लोकसंख्या अनेक दशकांपासून इंग्रजीत वाचते, लिहिते, बोलत आली आहे. भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक पातळीवर मान्यताही मिळाली आहे. हो, सलमान रश्दी, अरुंधती रॉय अशी अनेक नावे आहेत. तरीही इंग्रजी भाषेतील लेखकाला भारतातीलच सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळण्यासाठी चक्क 2018 साल का उजाडावं लागलं? एवढा उशीर का? हो, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण अनेक दशके इंग्रजीला भारताची स्वतःची भाषा मानायचे की वसाहतवादाची देणगी? अच्छा, म्हणजे ब्रिटिश राजवटीचा प्रभाव. हो, यावर मोठा वैचारिक संघर्ष सुरू होता. इंग्रजी साहित्याला भारतीय साहित्याच्या परिघात सामावून घेण्यास एक प्रकारचा सांस्कृतिक विरोध होता. पण मग ते बदललं कसा? काळानुसार ही भूमिका बदलली. 2013 मध्ये अखेर नियमांत बदल करून इंग्रजीचा समावेश ज्ञानपीठाच्या पात्र भाषांमध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर 2018 मध्ये?
हो, अमिताभ घोष यांना त्यांच्या इंग्रजी साहित्यातील समग्र योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला. यातून हेच स्पष्ट होतं की भारताची साहित्यिक ओळख सतत प्रवाही आहे. ती एका चौकटीत अडकून राहू शकत नाही. ही प्रवाही ओळख समजून घेतल्यानंतर आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जो या चर्चेचा गाभा आहे. विशेषतः अभ्यासकांसाठी. हो, स्पर्धा परीक्षांचा, MPSCचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हा भाग अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. हो, आपण आता थेट महाराष्ट्राकडे आणि मराठी साहित्याच्या सुवर्णकाळाकडे वळूया. हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. कारण मराठी भाषेने आजवर ज्ञानपीठ पुरस्काराच्या रूपाने 4 मोठे सुवर्णक्षण अनुभवले आहेत. मराठी साहित्याचा विचार करताना या 4 दिग्गजांची नावं केवळ परीक्षेसाठी घोखायची नसून हो, नुसतं पाठ करून चालणार नाही. अगदी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीसाठी ती समजून घेणं आवश्यक आहे. आतापर्यंत एकूण 4 मराठी साहित्यिकांना हा सर्वोच्च साहित्य सन्मान मिळालेला आहे. आणि याची सुरुवात झाली ती 1974 मध्ये. वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक ठरले. त्यांच्या ययाती या जगप्रसिद्ध कादंबरीला हा सन्मान मिळाला होता. हो, ययाती कादंबरी. पण ययाती ही तर एक पौराणिक कथा आहे ना, राजा ययातीची कथा. मग एका जुन्या पौराणिक कथेला आधुनिक काळात सर्वोच्च पुरस्कार का मिळाला? त्यात असं काय वेगळं होतं? तिथेच तर खांडेकरांचे मोठेपण आहे. त्यांनी केवळ ती जुनी कथा पुन्हा सांगितली नाहीये. मग त्यांनी त्या पौराणिक कथेला आधुनिक मानवी जीवनातील अमर्याद काम म्हणजे डिझायर आणि मानवी इच्छाकांक्षा यांच्याशी जोडले. अच्छा, आजचा आधुनिक माणूस भौतिक सुखांच्या मागे कसा धावतोय आणि त्याची भूक कशी कधीच भागत नाही, हे ययातीच्या माध्यमातून खांडेकरांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. म्हणजे रूपक वापरून आजच्या माणसाची कथा सांगितली. हो, ही मांडली इतकी अद्वितीय आणि वैश्विक होती की तिला ज्ञानपीठाने सन्मानित केले. हे खरोखरच अद्भुत आहे. आणि त्यानंतर 13 वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या कुसुमाग्रजांना म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांना हा पुरस्कार मिळाला. साहित्यातील एक लखलखता तारा. हो ना, त्यांच्या नटसम्राट या नाटकाने आणि एकूणच साहित्यातील त्यांच्या अफाट योगदानाने त्यांना हा सन्मान मिळवून दिला. मला वाटतं नटसम्राट हे केवळ एक नाटक नाही, तर ती एका संपूर्ण पिढीची शोकांतिका आहे जी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली. अगदी बरोबर. कुटुंबातील बदलती मूल्य, वृद्धापकाळातील एकाकीपण हे कुसुमाग्रजांनी ज्या ताकदीने मांडले त्याला खरंच तोड नाही. कुसुमाग्रजांचे साहित्य हे समाजाचा आरसा होते आणि त्यांच्या या योगदानानंतर 16 वर्षांनी 2003 मध्ये तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीच्या पारड्यात पडला. 2003 मध्ये? हो, विंदा करंदीकर. त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी आणि साहित्यातील समग्र योगदानासाठी त्यांना गौरवण्यात आले. अष्टदर्शनी. विंद्यांच्या कविता या केवळ शब्दखेळ नव्हत्या, तर त्यातून जीवनाचे अत्यंत सखोल तत्वज्ञान अत्यंत सोप्या पण तितक्याच धारदार शब्दांत व्यक्त झालेले दिसते. आणि सर्वात अलीकडचा म्हणजे चौथा ज्ञानपीठ पुरस्कार 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे यांना मिळाला. हो, 2014 मध्ये. त्यांची हिंदू एक समृद्ध अडगळ ही कादंबरी या पुरस्काराचे मुख्य कारण ठरली. आणि नेमाडे सर म्हटले की देशीवाद किंवा नॅटिव्हिझम हा शब्द लगेच समोर येतो. पण हा देशीवाद म्हणजे नक्की काय? देशीवाद म्हणजे पाश्चात्य साहित्याचे किंवा विचारधारेचे आंधळे अनुकरण नाकारणे. म्हणजे पश्चिमेकडचं सगळंच घ्यायचं नाही. अगदी. आपली मुळं, आपली माती, आपला ग्रामीण आणि स्थानिक अनुभव हाच साहित्याचा खरा आधार असला पाहिजे, ही भूमिका नेमाडेंनी ठामपणे मांडली. अच्छा. उधार घेतलेल्या परदेशी शैलींपेक्षा आपल्या स्वतःच्या सांस्कृतिक परिसंस्थेतून निर्माण झालेलं साहित्यच खऱ्या अर्थाने वैश्विक होऊ शकते, हा त्यांच्या देशीवादाचा गाभा आहे. आपण आता या संपूर्ण सखोल चर्चेच्या एका महत्वाच्या वळणावर आलो आहोत. आज आपण खरंच खूप मोठा बल्ला गाठला आहे. नक्कीच. 2025 मध्ये तमिळ कवी आर वैरामुथू यांना मिळालेला सन्मान असो किंवा 1965 मध्ये जी शंकर कुरूप यांनी केलेली सुरुवात असो, 1982 मध्ये नियमात झालेला तो शर्यतीकडून मॅरेथॉनकडचा बदल असो किंवा इंग्रजीला स्वीकारण्याची 2013ची प्रक्रिया असो. आणि मराठी साहित्यातील ते 4 दिग्गज. हो, खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर आणि नेमाडे यांच्या योगदानाची आपण उजळणी केली. या सर्व प्रवासावरून असं लक्षात येतं की हा पुरस्कार वेगवेगळ्या भाषांना एकत्र आणून भारताची एक अखंड सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याचे काम गेली अनेक दशके करत आहे. साहित्यातील हीच गुंतागुंत आणि त्यातील नवनवीन शोध घेण्यासाठी आपण पुन्हा एखाद्या अशाच माहितीच्या शोधात भेटू. तोपर्यंत वाचत रहा आणि विचार करत रहा.